नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MP24/7 या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो. नुकतीच न्यूज आलेली आहे की पुण्यामध्ये आंदोलन चालू झालेलं आहे. तर कशासाठी? तर PSI जागा वाढ. आपली एक्झाम होत आहे 4 जानेवारी. अजून तरी एक्झाम पुढे गेलेली नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो, अजून तरी एक्झाम काय गेलेली नाहीये, पुढे गेलेली नाहीये. पण जाण्याची शक्यता मी म्हणेन आता. आज वाजलेले आहेत 11:54 झालेले आहेत. वार आहे गुरुवार. ओके, तर आज रात्री 9 वाजल्यापासून पुण्याला काय चालू आहे? तर आंदोलन चालू आहे. मुलं एकत्र आलेले आहेत आणि आंदोलन करत आहेत. 9 वाजल्यापासून चालू आहे. मी आता म्हणेन की एक्झाम पुढे जाण्याचे चान्सेस आता एक 70% आहेत आणि आपण अपेक्षा करूया की उद्याच काय येईल, हा GR निघेल आणि PSI साठी काय होईल, ज्यांची PSI वाढ आपल्याला 1 वर्षाची मागणी आहे आपली की 1 वर्षाने काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. आता ही वाढ का झाली पाहिजे याच्याबद्दल आपण बोलूया. हे आंदोलनाचे काय आहे दृश्य आहेत, जे पुण्याला काय चालू आहे, सध्या आंदोलन चालू आहे. ओके, एक चांगली गोष्ट म्हणू शकतो की मुलांना पर्याय नाहीये की आंदोलन केल्याशिवाय. मुलांना वाटलं की GR येईल, आज GR येईल, पण आज काही GR आलेला नाही. मुलांना तो रोहित पवारने सुद्धा ट्विट केलेलं आहे की मुलांची डिमांड काय आहे, तर रास्त आहे. का डिमांड रास्त आहे बघा. एक तर तुम्ही 2024 ची एक्झाम 2025 ला 2 फेब्रुवारीला घेतलीत, बरोबर? 2025 ला घेत आहे. 2025 ची एक्झाम पोस्टपोन होत होत आता आलेले आहे 4 जानेवारी 2026. म्हणजे ज्या मुलांचं एज एक वर्षांनी म्हणतात ना, एक वर्षामुळे थोडे दिवस एक्झाम पुढे गेल्यामुळे, 5-6 महिने एक्झाम पुढे गेल्यामुळे जी मुलं काय करू शकत नाहीत, फॉर्म भरू शकत नाहीत, एज बार होत आहेत PSI पदासाठी. कारण का आपल्याकडे PSI साठी किती पदाची, ओपन वाल्यांसाठी किती आहे, तर 32 आहे आणि OBC वाल्यांसाठी किती आहे, 35 आहे एज. अशी मुलं आता काय करणार नाहीत, एज बार झाल्यामुळे त्यांना काय होतं आणि फॉर्म भरता येत नाही. कारण तर तुम्ही एक्झाम काय करता, डिले केलेली आहे. 2025 ची एक्झाम तुम्ही कंटिन्यू येऊन ठेवलेली आहे, 4 जानेवारी 2026 पर्यंत ही होणार आहे. त्या मुलांची मागणी आहे की आमचा काय याच्यामध्ये दोष. म्हणजे आजही काही MPSC आपली करणारे विद्यार्थी लोक कुणाला भेटायला गेले होते, आपले CM साहेबांना भेटायला गेले होते, पण CM साहेबांनी काही त्यांना भेट दिलेली नाहीये. ओके, हे शक्य आहे, म्हणजे आपल्या फडणवीसांच्या हातात आहे, मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे की ते GR काढून MPSC ला सांगू शकतात की तुम्ही काय करा, मुलांना 1 वर्षाचे काय द्या, रिलॅक्सेशन, आणि हे सहज होऊ शकतं. याच्यामध्ये काही गैर नाही आणि मुलांची मागणी सुद्धा काय आहे, रास्त आहे. झालं पाहिजे. आता प्रश्न हा पडतो की एक्झाम पोस्टपोन होईल का, तर काय कारण आहेत त्याची. तर मी म्हणेल एक्झाम येस. आजच्या परिस्थितीवरून पाहायला मिळतंय की एक्झाम पोस्टपोन होईलच. मी म्हणेन एक्झाम पोस्टपोन. आजच्या मी सकाळी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर मला मुलांनी खूप सारे काय केलं होत्या, कमेंट केलं होते की मी असं म्हटलं होतं सकाळच्या व्हिडिओमध्ये की मुलांना फक्त तुम्ही अभ्यास करत राहा, की काय होतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पण आता एक आपल्याला पक्की खबर मिळू शकते की उद्याच्या दिवशी की एक्झाम काय असेल, पोस्टपोन झालेली असेल. पण लक्षात घ्या, मी अजून काय म्हणतोय, पोस्टपोन झालेली असेल पण ती एवढ्या दिवसांनी पोस्टपोन होणार नाही. आज जर साईट ओपन करून दिली, उद्या 2 तारीख असणार आहे, 2 जानेवारी. एक 10 तारखेपर्यंत काय असेल, ती साईट ओपन असेल 10 जानेवारी पर्यंत, आणि पुढच्या 8 दिवसांत, म्हणजे पुढचा संडे आता कधी आहे, 4 तारखेला संडे होता, 4 नंतर 18 संडेला 18 जानेवारीला ती काय होऊ शकते, परत एक्झाम रिशेड्यूल केली जाऊ शकते. जर तिथे कोणत्या एक्झाम बाकीच्या नसतील तर काय केली जाऊ शकते, रिशेड्यूल केली जाऊ शकते. मग ग्रुप सी ची काय होणार आहे, तर ग्रुप सी ची एक्झाम मला वाटते की ती टाइमवरच होणार आहे, 11 तारखेलाच होऊ शकते ग्रुप सी ची एक्झाम. पण ही एक्झाम ग्रुप बी ची एक्झाम आपली 18 नाहीतर 1 फेब्रुवारी आय थिंक स्लॉट खाली आहे, आणि 8 फेब्रुवारी काय आहे, स्लॉट खाली आहे. एक्झाम पोस्टपोन झाली तरी ती जास्त होणार नाहीये. ओके, त्याचं मेन आता का पोस्टपोन होते याचं आपण कारण सांगतोय की एकतर एज बार झालेली मुलं आहेत, त्यांना एक संधी मिळालीच पाहिजे. कारण का
एक्झाम होणार ॲक्च्युली झाली पाहिजे होती मेमध्ये, म्हणजे मे 2025च्या दरम्यान आपल्याकडे एक्झाम होतात म्हणजे त्या वर्षाच्या. तर ती एक्झाम होती तुमची जानेवारी 26मध्ये. याच्यामध्ये मुलांचा दोष नाही. ओके ओके. सो त्या मुलांना जस्टिस मिळालाच पाहिजे. सो त्या मुलांना जस्टिस मिळालं पाहिजे. ओके. कारण का त्या वर्षात एजबार झाली त्याचा अर्थ त्या मुलांनी 5-5, 6-6 वर्ष काय केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. सो त्या मुलांना जर एक संधी मिळणार असेल तर त्यांच्यासाठी काय असू शकते, ती संधीची काय असू शकते, गोल्डन अपॉर्च्युनिटी असू शकते. त्या मुलांचं करिअर काय होऊ शकतं, सेट होऊ शकतं, ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे चांगला. ओके. सो काहींचं म्हणणं आहे की एक्झाम पोस्टपोन नाही झाली पाहिजे, वेळेतच झाली पाहिजे. त्यांची पण रास्त आहे मागणी. ओके. कारण का पुण्याच्या ठिकाणी राहणं शक्य नाही आहे. ओके. माझे काही 2-3 स्टुडंट्स आहेत जे पुण्याला राहतात. त्यांना एका महिन्याचा एक 10,000-1,000 रुपये काय आहे खर्च आहे. जर एक महिन्यात पुढे गेले तर आणखी एक 10,000 रुपये ते घरच्यांकडून काय पडणार आहे, त्याचा प्रेशर पडणार आहे. सो कारण कसं होतं माहिती आहे का, जेव्हा प्रिलिम पुढे जाते तेव्हा मेन्ससुद्धा काय केलेली असते, तेवढ्याच 1 महिन्याने काय केलेली असते, पुढे गेली असते. मी समजा आता ही जर एक्झाम फेब्रुवारीमध्ये झाली तर पुढे 3 महिने तुम्ही काय करा, ॲड करा. म्हणजे ही एक्झाम मेन्समध्ये काय होणार, मेमध्ये होणार यांची, मे जूनमध्ये याची काय होणार आहे, मेन्स होईल. सो ते रिझल्ट यायला आणखी आणखी 1-2 महिने. सो खर्च काय होतोय, वाढतोय. सो काही मुलांची मागणी आहे की एक्झाम पोस्टपोन नाही पण झाली पाहिजे. सो त्यांची पण मागणी आहे. पण मी म्हणेन अशा मुलांनी पण थोडंसं काय केलं पाहिजे, पेशन्स दाखवले पाहिजे आणि आपल्या बहीण भावांच्या बद्दल काय केलं पाहिजे, थोडासा एक पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की ह्या मुलांना संधी मिळाली पाहिजे, त्यांना संधी नाकारली नाही पाहिजे. ओके. सो एक्झाम मी तर म्हणेन 70-80% चान्सेस आहेत की एक्झाम काय जाणार आहे, नक्कीच पुढे जाईल आता. ओके. भले हॉल तिकीट्स वगैरे आले ना, आपल्याकडे काय आहे माहिती आहे, रजिस्ट्री आहे आपल्याकडे की आयोगाने एक संडेला एक्झाम आहे, सॅटर्डे सुद्धा काय केलेलं आहे, नोटिफिकेशन काढून काय केलेलं आहे, एक्झाम काय केलेली आहे, पोस्टपोन केलेली आहे. सो हे आपल्याकडे काय आहे, हिस्ट्री आहे कोरोनाच्या काळामध्ये. सो याचा विचार करू नका की सॅटर्डे आहे, उद्या फ्रायडे आहे तर जी आर निघेल का, तर येस, नक्कीच निघू शकतो. सो लक्षात ठेवा 70-80% काय आहे. पण परत एक गोष्ट सांगतो, ह्या जी आरचा आणि तुमच्या अभ्यासावर, भले एक्झाम पुढे जाईल, त्याचा जी आर निघाला किंवा जी आर नाहीच निघाला, जी आर निघाला किंवा जी आर नाही निघाला, तुम्ही तुमच्या अभ्यासाचा स्पीड, मोमेंटम तुटू देऊ नका. स्पीड म्हणतोय मी, मोमेंटम म्हणतोय, तुटू देऊ नका. भले एक्झाम 4 तारखेला होईल, जी शक्यता मला तरी आता काय वाटते आहे, कमी वाटते. ओके. बाकी उद्याच समजेल आपल्याला काय ते. आणि पुढे जरी एक्झाम गेली तर जास्तीत जास्त किती महिना पुढे जाईल, फक्त 1 महिन्याच्या पेक्षा जास्त पुढे जाणार नाही. लक्षात घ्या मित्रांनो. सो असं समजूच नका की आपल्याला एक्झाम पुढे गेले म्हणून आपण थोडंसं काय होऊ, रिलॅक्स होऊ. जर तुम्ही रिलॅक्स व्हायला घेतात तर तुम्ही काय होणार आहात, मागे पडणार आहात बाकीच्या मुलांच्या. ओके. सो रिलॅक्स व्हायचं नाही. ज्या स्पीडने तुम्ही चाललेला आहात त्या स्पीडने तुम्हाला काय करायचं आहे, धावायचं आहे मित्रांनो. लक्षात घ्या. तरच आपण ह्या रेसमध्ये टिकणार आहोत. का सांगतोय बघा, कट ऑफ काय लागायला लागलेले आहेत, हाय लागायला लागलेत. मी हे का तुम्हाला सांगतो की आपला मोमेंटम राहायला पाहिजे. कट ऑफ, ओके, 2024ची एक्झाम झाली होती. या 24च्या एक्झाममध्ये 400 जागा होत्या. 400 जागासाठी 16 पट म्हटलं, 16 चोक 80, 8,000 मुलांनी काय केले होते, मेन्स दिली होती. या 8,000 मुलांमधले फक्त 400 मुलं काय झाली होती, सिलेक्ट झालेली आहेत. आता ही 7,500 मुलं जे ऑलरेडी काय आहेत, ज्यांनी काय दिलेली आहे, ग्रुप बी ची काय दिलेली आहे, ग्रुप बी ची म्हणतोय आपण, ग्रुप बी ची काय दिली आहे, मेन्स दिलेली आहे. ही मुलं ऑलरेडी रेसमध्ये आहेत. आणि जी मुलं आता नवीन काय करणार आहेत, नवीन काय करणार आहेत, फॉर्म भरलेले आहेत त्यांनी, ती मुलं सुद्धा आपल्याला काय करायचे, म्हणजे लक्षात घ्या, एवढी कॉम्पिटिशन आहे की कट ऑफ आता लागायला लागलेले आहे 292. हा हायेस्ट कट ऑफ आहे आतापर्यंतचा. ग्रुप सीचा कट ऑफ आहे 282चा. म्हणजे विचार करा मित्रांनो, कट ऑफ कुठे जाऊन पोहोचलेले आहेत. का तर मुलांचं काय वाढलेलं आहे, सॉरी, मुलांचं काय वाढलेलं आहे, अभ्यास आहे. मुलं स्टॅग्नेट आहेत. हो बघा ना, 8,000 मुलं मेन्स देतात, त्यातले 500 मुलं फक्त काय होत आहे, सिलेक्ट होत आहेत, 400 मुलं सिलेक्ट होत आहेत. 7,500 मुलं परत तीच काय करणार, प्रिलिम्स देणार, परत मेन्स देणार आहे. सो स्टॅग्नेट झालेलं आहे. ओके. आपल्याकडे वॅकन्सी कमी निघत आहेत आणि दरवर्षी एक्झाम देणाऱ्यांचं काय आहे,
प्रमाण काय होत चालतंय, वाढत चाललेलं आहे आणि अभ्याससुद्धा वाढलेला आहे, रिसोर्स वाढलेले आहेत. टेलिग्रामवर सहज, टेलिग्राम म्हणा, तुम्ही यूट्यूब म्हणा, सहज इन्फो काय झालेली आहे, ओव्हरलोड झालेले आहे. मुलांना सहज अभ्यास करता येतो, जिथे आहे तिथे, गावी असतील किंवा शहरी. म्हणजे असं अजिबात नाही की पुण्यालाच आलं पाहिजे एक्झामला. लक्ष येते. सो मित्रांनो, शेवटचे वर्ड सांगतो मी तुम्हाला. अभ्यास चालू राहू द्या, एकही मिनिट वाया घालवू नका. ओके. परत सांगतो, शक्यता किती आहे एक्झाम पुढे जाण्याची, तर 70 ते 80% आणि गेलीच पाहिजे. मुलं ऑलरेडी कुठे बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेली आहेत. आणि आंदोलन जेव्हा जेव्हा मुलांनी काय केलेलं आहे, आंदोलन केलेलं आहे, आणि त्यावेळी 100% मुलांना काय आलेलं आहे, यश आलेलं आहे. कारण का आता निवडणुकीचं वर्ष आहे, निवडणुकीचा महिना आहे, 15 दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत. अशा वेळी जर मुलांना नाराज केलं तर त्याचा परिणाम नक्कीच काय होणार आहे, रिझल्टवर होणार आहे निवडणुकीच्या. सो सरकारी जे आपले काय म्हणतात ना, नेते मंडळी आहेत, हे ह्याच्यामध्ये काही करणार नाही आहेत, रिक्स घेणार नाही. ओके मित्रांनो, लक्षात घ्या. ऑल द बेस्ट. एक्झाम पुढे गेली तरी अभ्यास करायचा आहे, आणि एक्झाम पुढे वेळेवर झाली तरी आपल्याला अभ्यास करायचा. आपला मोमेंटम कुठे देऊ नका. ओके. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो. खऱ्या